आजच्या दौऱ्याविषयी थोडं सांगा. काय नाही, एक मेळावा घेतलाय कार्यकर्त्यांचा, मेळावा करून समोर अमरावती वापस जाऊ. विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी आहे आणि आम्ही डायरेक्ट पेरणीच करू. काही वेगळ्या प्रकारचं पहिले काय म्हणतो त्याला पाव हिस्सा नंतर अर्धा हिस्सा असा विषय आहे. त्याची चाचपणी करतोय आणि कार्यकर्त्याची मानसिकता काय, त्यांचे विचार काय ते पण ऐकून घेऊन 9 तारखेचा पण आमचं आंदोलन आहे संभाजीनगरला, त्याची तयारी आहे. तिसरी आघाडी करणार आहात, कोण असणार आहे? आम्ही पहिले आढावणी सांगितलं, तिसरी आघाडी आम्ही करणार. आमची पहिली आघाडी आहे आणि शेतकरी शेतमजुरांची आघाडी आहे. तिसरी आघाडी त्या आघाडीची असेल, आमची नाही आहे. असं काय तुम्ही ठरवताय त्यांची पहिली आघाडी ना आमची दुसरी ते तिसरी? आमची पहिली आघाडी शेतकरी शेतमजुरांची राहील आणि शेतकऱ्याच्या मजुराच्या कष्ट करणाऱ्याच्या मुद्द्यावरच लढू. देशामध्ये एकाइकडे भाजपा धर्माचा अजेंडा घेऊन जात आहे तर काँग्रेस जातीचा झेंडा घेऊन जात आहे. आम्ही अशा वेळेस शेतकरी शेतमजुरांचा झेंडा घेऊन समोर उभं राहू. नाही, आज आम्ही तसं काही जाहीर करायची वेळ नाही आहे. पहिली चाचपणी करू, सगळी माहिती घेऊ आणि लगेच काही उमेदवार जाहीर करायचं. तिथे आम्ही एक लातूरला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि एक आम्ही साताऱ्याला केलेला आहे. आता तिसरा तिथली परिस्थिती सगळं पाहून करू. पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये बोगस प्रमाणपत्र आढळत आहेत. हिंगोलीमध्ये पण काही प्रकार आढळले. तुमचं राज्यव्यापी काही आंदोलन असणार आहे का? ते आंदोलन नाही, त्यांना चोख आम्ही पत्र दिले. माझ्याकडे 150 नावं आलेली आहेत आणि त्या 150 नावावर कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्य सचिवाला पण पत्र दिलं आणि त्यांना आता 22 ऑगस्टपर्यंत वेळ दिला. नाही झालं तर मग आम्ही त्या पद्धतीने सुरू. कसली 150 नावं आहेत? कुठल्या? कोणी डॉक्टर आहे, कोणी कलेक्टरचे मुलगी आहे, कोणी असं सगळं शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांनीच हा गोंधळ जास्त घातलेला आहे. ज्यांच्या घरात अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी हे धाडस केलेलं आहे. पण हे कुणाचा म्हणजे याची जबाबदारी कोण घेते? कसे मिळवले गेले? या देशामध्ये काय झालं का, धर्माचे झेंडे हाती दिल्यामुळं जाती धर्माचे खाली काय जातं कोण लक्ष नाही आहे. इथे सामान्य माणसाला काय त्रास होतो, कोण त्याच्या वाटा हिसकावून घेतं, याला काही लेनदेन नाही राहिलं. बडी आवाज होना फिर छोटी आवाज का कोई संबंधही नाही आता है. अशी एक व्यवस्था करून ठेवली का जिथं सामान्यानं नेहमी रोज अपमानित व्हावं, रोज झटावं, रोज कष्ट करावे आणि त्याच्या पदरी कायमची निराशा असावी. म्हणजे दिव्यांगांचाही लाभ घेणारी अवलाद जर या देशात असेल तर हे अफजल खानाला जसा कोथळा काढला होता तसा काढायला पाहिजे. अशी जर ज्याला इतक्या यातना एवढ्या दुःखात त्याच्या आयुष्यात आले, त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही, दिसत नाही, अशा लोकांवर डल्ला मारणारी अवलाद, तर अशाला कोथळाच काढला पाहिजे. मी असतो तर काढला असता. तुम्ही मराठ्यापासून सावध राहा, ते खरे ओबीसी नाहीत असं प्रकाश. आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे, कशा पद्धतीनं सावध राहा म्हणजे काय, सावध राहा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते दरोडेखोर आहे का, तर हे त्यांनी पाहिलं असेल, ते सांगितलं पाहिजे त्यांनी. कुणबी मराठा कुठल्याही जातीवर अशा प्रकारचं वाक्य करणं वाटते. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्यांना स्थान कसं देत आहे, जो गरीब असेल त्याला कशा प्रकारे सामावून घ्यावं ही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर चालवली आणि ती घटनेत पण आली. बाबासाहेब आंबेडकरांचे फार उपकारही आहे. पण प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटते काही शब्द नाही आहे. ते वंशज आहे, आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं. ते त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा अपमान होईल, त्याच्यानं आम्ही थोडं सामोरं भाऊ कारागृहामधून सचिन वाझे पत्र लिहित आहेत गृहमंत्र्यांना. माजी गृहमंत्री आणि आजी गृहमंत्री हे सगळे वाद होत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत पत्रावरती चर्चा काय होतंय, हा जागतिक पॅटर्न आहे. तुम्ही लक्षात घ्या का कुठला देश गरीब आहे ते पहिले पहा. ज्या देशामध्ये जातीवाद, मंदिर मस्जिद पुतळे हे घेऊन जे बसतात डोक्यावर ते देश सगळे गरीब राहिलेले. आणि ज्या देशांना हा थोडासा सगळा विषय बाजूला ठेवून कर्मवादाकडे आणि हक्काकडे आपला मोर्चा वळवला, ज्या चायना असेल,
प्रचंड प्रगती केली आणि आता आपल्याला देशामध्ये हा वाद चालूच राहावा असं जगातल्या काही कंपन्यांना, काही लोकांना पाहिजे आहे. देश, भारत देश अधिक गरीब असणारा देश. या देशाची ओळख कृषीप्रधान होती ते मिटली. आता गरीब असणारा, सगळ्यात गरीब असणारा देश कोणता, सगळ्यात वाद करणारा, दंगली असणारा देश कोणता, तर तो भारत देश अशी एक त्याची ओळख होत आहे. ज्याची ओळख पूज्य बाबासाहेब आंबेडकरचे देश म्हणून ओळखला जात होता, छत्रपती शिवरायाचा देश म्हणून ओळखला जात होता. आता या देशाची ओळख गरीब आणि दंगली करणारा देश म्हणून होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्रामध्ये मग काय चाललंय? घरकुलासाठी ग्रामीण भागात 1,20,000 भेटतात आणि शहरीमध्ये 2.5 बोलून बोलून थकलो. हाच प्रश्न मीच चव्हाट्यावर आणला. एकाही मीडियानं ते दाखवण्याचं धाडस केलं नाही. याचा निषेध करतो मी. पहिले तुम्ही दाखवायला पाहिजे. आता ही शहरातलं घर, हे गावातलं घर आहे, पण असं का होतंय हे दाखवा ना. आमचे थोबाड कशाला दाखवता? पण ते तुम्हाला जमत नाही, त्या ब्रेकिंग होत नाही. आमचं तेच म्हणणं आहे की महाराष्ट्रात सध्या जे चाललंय त्याच्यावरती बच्चू भाऊंचा काय सल्ला असेल राजकीय नेत्यांना? मला असं वाटतं का सल्ला द्या एवढा मोठा नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं का आज जी विषमता आहे ते आर्थिक विषमता आहे. ही जातीयवाद आणि जातीची विषमता जे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ठेवलं जातं हे एक व्यवस्थित सोंग आहे. त्याला दाखवून व्यवस्थित मतं भेटते म्हणून तो जातीयवाद आणला जातो, म्हणून तो धर्मवाद आणला जातो. पण मी आर्थिक जेव्हा गणित मानायला जातो तेव्हा माझ्या भावाचं पण व्होट भेटू शकत नाही, कारण त्याला स्पिरिट येत नाही. त्याला जातीचं मला वाटतं लोक पेटत नाही आहे. म्हणून आज तुम्ही सांगा का जे काही घर बांधकामाला पैसा देतो तो पुरतं का? 1.25 लाखात घर होतं का? हे स्पष्ट नाही उत्तर आहे. आणि मग शहरात जर 2.5 लाख आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख, हा अपमान आहे गावातल्या लोकांचा. का पेटून उठत नाही लोक? असं जर केलं असतं तर एका जातीले 10 लाख, दुसऱ्या जातीले 3 लाख, दुसऱ्या जातीले, मग दंगल झाली असते. पण आता हा सगळ्यांनाच तसं होते ना, तर मग दंगल नाही आहे. तर ही मोठी या देशामध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग आम्ही तो तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही हे पाहतो आहे का इंजिनियरला जर 2,000 रुपये रोज भेटत असेल तर त्याच्या खाली काम करणाऱ्या मजुराला 300 रुपये रोज का? किमान अर्ध्यापेक्षा जास्त नको? ही लढाई खऱ्या अर्थानं आम्ही लढतो आहे. माझ्या शेतकऱ्याला आज 2,000 रुपये पर क्विंटल मागं कमी भाव दिला जातं, त्याच्यासाठी लढाई लढायची आहे. तो शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे. त्या आर्थिक त्याचे उत्पन्न वाढवण्याची ताकद त्या शेती प्रश्नामध्ये आहे. म्हणजे आज तुम्ही शाळेत जाणारा माझा विद्यार्थी आहे जो गरीब आहे, इथला जो कॅमेरावाला आहे ना त्याचे पोरं जिल्हा परिषद शाळेत जातात, आणि तुमचा जो मीडियाचा प्रमुख आहे ना संपादक, त्याचे पोट्टे जपानमध्ये जायला शिकते. ही जी तफावत आहे ना इसकी लढत आहे. आमची लढाई याच्यासाठी आहे का जिल्हा परिषद शाळा का चांगली नाही हो? तुम्ही बजेट अधिक का त्या हेल्थ हॉस्पिटलसाठी देत नाही? तुम्ही पाहिलं हॉस्पिटलचे काय हाल आहे? जिथं सगळ्यात जास्त लोक जातं त्या एस टी बसची काय अवस्था आहे? एकटा कलेक्टर जातं, खालून एसी असतं, वरतून एसी असतं, बाजूनं एसी असते, त्याच्या बाजूनं 2 चपराशी असते, मधात एक ड्रायव्हर असते, त्याला 45,000 रुपये महिना देतात आणि एस टी ड्रायव्हरला 12,000. कोणाच्या थोबाडीत मारायचं आहे? काय हे प्रश्नावर लोक पेटत नाही? कारण त्याला जात आणि धर्म लागले नाही. याला जेव्हा जात आणि धर्म लागला का मग विषय संपला. दगड फोडणारा आमचा तो मजूर असेल किंवा एस टी चालवणारा तो ड्रायव्हर असेल किंवा ट्रकावर काम करणारा जो चालक असेल त्याला त्याच्या हाल काय? 1-1, 4-4 महिने जात नाही तो घरी. काय अवस्था आहे? तो होमगार्ड तुम्ही पाहताय काय 3 महिने त्याला सेवा काय देतोय होमगार्डला? काय अवस्था आहे बघा कित्येक वर्षापासून. कोणी लढत नाही. हे मोठ्या नेत्यांचे प्रश्न नाही आहे. मोठ्या नेत्याला माहीत आहे जनता उल्लू बना सकते जनता को. जनता उल्लू बनते. झेंड्याच्या रंगावर निळा लावला का ते तयार होतात, भगवा लावला का दुसरे तयार होते, आणि हिरवा लावला का ते तयार होतात. मग आमचा पांढरा झेंडा आहे, सगळ्याच कलर सगळ्या जातीत सामून जाणारा झेंडा आहे. तर त्याच्या मागे किती लोक येते ते पाहू एकदा. ये किसान और मजदूर की लढाई है, उसके लिए लढेंगे हम. राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्राला आरक्षणाची गरज. राज ठाकरेंनी अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिला नाही, त्यांनी आधी पाहून घ्यावा म्हणजे त्यांना लक्षात. भाऊ, राज ठाकरे म्हणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आणल्यापेक्षा लाडका मतदार आणा म्हणजे पैसे वाटणार. मला वाटतं लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे म्हणजे सगळे प्रश्न मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री हे नाव काढले.
आजची बातमी आहे की लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण आम्ही आता एक योजना सुरू करतो आहे, लाडका मुख्यमंत्री, लाडका आमदार, लाडका खासदार यांना मी 1500 रुपये प्रहार करून देणार आहोत. हो, एक शेवटचा प्रश्न आहे. तुमची पहिली आघाडी आहे, तर तुमच्या पहिल्या आघाडीमध्ये आता कोणकोणते पक्ष असणार आहेत आणि जे विधानसभेत किती जागा? आमच्या मताची ज्यांचं सहमत आहे, मुद्दों से लढेंगे हम, सीटों से नहीं, मुद्द्यावर लढणार. मुद्द्यासोबत जे जे कोणी आमच्यासोबत येईल त्यांना सोबत घेऊन आपण एक आघाडी आलेत का करू. कोणी तुमच्या विचाराशी सहमत? आता पाहू, आम्हीच समोर गेलो नाही. आम्ही 9 तारखेचा भव्य दिव्य आंदोलन आहे संभाजीनगरला. 3 ते 4 लाख लोक हजर राहील. त्या आंदोलनानंतर आम्ही सरकारला चॅलेंज देईल, वेळ देईल आणि सरकारनं जर मान्य केल्या आमच्या 15-20 मागण्या आणि जे GR काढले तर आम्ही निवडणूक लढणार नाही. मुद्दा संपला, आमचा विषय संपला. मुद्दा अगर जिंदा है तो फिर लढना जरूरी है, फिर लढेंगे हम. जरांगे पाटील सहमत दोन आहेत का बैठका तुमच्या झाल्या म्हणून कळलं जरांगे पाटलांनी. हो, आता ते तुम्ही तो त्यांना विचारलं पाहिजे. मला कसं काय माहित, मी आता फोन नाही काही. दोन बैठका झाल्या म्हणून. बिलकुल नाही. तुमच्याजवळ काय सूत्राकडून आलेली माहिती ते सूत्राने पकडा तुम्ही. विश्वसनीय सूत्र आहे. सूत्र देत आहे, विश्वसनीय सूत्र आहे. आजकाल तुमच्या गडबड निर्माण करणार. भाऊ, 2च महिने राहिलेत विधानसभा निवडणुकीला. प्रहारचे विधानसभेत आमदार किती असतील? आता सध्या आमच्याकडे 25 ठिकाणी नाव आहे, ते वाढवू शकतं. पण आम्ही चांगले तपासून त्याची कार्यक्षमता, त्याच्या सामान्य माणसाप्रती त्याचा आदरभाव, माझं असं मत आहे, नेत्याला सलाम करणारी लई झाली, माणसांना, मतदाराला सलाम करणारी माणसं पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणले की शिंदे सेना हीच खरी शिवसेना. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं बरोबर आहे. त्यांचं आता प्रकाशजीचं तुम्ही, मला वाटते तुम्ही तेच पुन्हा आणलं का? हे काय म्हणते ते, लोक काय म्हणते ते बघा. भाऊ, हिंगोलीतून प्रहार लढवणार का? कसं आहे, कुठून आम्ही कुठूनही लढू शकतो, पण उमेदवार त्या ताकदीचा असणं गरजेचं आहे. लढवाले काय जातं आहे, 288 आमदार के उमेदवार लढवाले काय जातं, 15-20 तर अपक्ष असते, त्याच्यातला एक घेतला का झाले 288. मंत्रिमंडळ असं करणार. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि मग ते शिवून ठेवलेलं काही तुमच्या मित्रांनी कोर्टचं काय करायचं? विस्तार, येणारा विस्तार आम्ही करू. मंत्रिमंडळ